आपली वाढते, परीक्षेची काठिण्यता पातळी जशी वाढते तशीच आपल्या प्रश्नांची काठिण्यता पातळी सुद्धा वाढते। स्वतः हे प्रश्न मी डिझाइन करत असतो, मी स्वतः काढत असतो आणि तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो। चला पहिला प्रश्न। धन्यवाद गजेंद्र सर, धन्यवाद ए मोटिवेशन, धन्यवाद। पहिला प्रश्न तुमच्या समोर हा, पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? चला थोडंसं विचार करा। खूप नॉलेज तुम्हाला या सिरीजच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करेल। माझ्याकडे जेवढं आहे त्यापेक्षा जास्त मी अभ्यास करून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल। फक्त सोबत राहा, प्रेम करत राहा असंच। चलो आता चला बघा, आता इथं काय विचारलेलं आहे? कावेरी नदीचा उगम ब्रह्मगिरी डोंगर रांगेत होतो, विधान ए। विधान बी विचारलेलं आहे, ही नदी कर्नाटक, आंध्र प्रदेश व तामिळनाडू या राज्यातून वाहते। विधान सी विचारलेलं आहे, कावेरी नदी बोवास दक्षिण कावेरी नदीस इथं थोडंसं आहे, कावेरी नदीस दक्षिण भारताचे धान्याचे कोठार असे म्हणतात आणि या नदीवर गगनचुक्की, भारचुक्की हे धबधबे आहेत। आता तुम्हाला, मला माहित आहे तुम्हाला याच्यामधल्या बरेचशा गोष्टी माहीत असतील, ज्या माहीत नसतील तर त्या माहीत करून घ्या। पहिल्यांदा कावेरी नदीबद्दल चर्चा करूया। मित्रांनो, कावेरी ही जी नदी आहे, लक्षात घ्या मित्रांनो, कावेरी ही जी नदी आहे ही दक्षिण भारतातील एक महत्त्वाची नदी असून या नदीचं जर स्थान तुम्ही पाहिलं तर या नदीचं स्थान तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं। लक्षात घ्या, या नदीचं ठिकाण जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला कावेरी नदी पाहायला मिळते। ठीक आहे, आता बघा पुढचा महत्त्वाचा भाग। कावेरी नदी ही दक्षिण भारतातील सर्वात महत्त्वाची नदी असून हिला दक्षिण भारतामधील गंगा असं म्हटलं जातं। दक्षिण भारतातील गंगा हे कावेरी नदीला म्हटलं जातं। मित्रांनो, या नदीचा प्रवास जर आपण पाहिला तर या नदीचा प्रवास आहे एकूण 2 राज्यामधून। मुख्य प्रवाह नदी 2 राज्यामधून पार करते। पहिला आहे कर्नाटक आणि दुसरा आहे तेलंगणा। मित्रांनो, नेहमीप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त तुम्हाला जेवढेही या नदीबद्दल माहीत असेल त्या कमेंट टाकत चला, जेणेकरून कमेंट वाचणाऱ्याला त्याचा 100% फायदा होईल। आणि तुम्हाला माहिती आहे, एकदा शिकवत असताना कमेंटकडे मी लक्ष देत नाही। जेव्हा मी तुम्हाला विचारतोय तेव्हा कमेंटमध्ये तुम्ही काय प्रश्न विचारायचे तुम्हाला विचारू शकता, मात्र जनरली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न तुम्हाला जेवढे उत्तर माहिती आहे तेवढं टाकत चला। दुसरं महत्त्वाचं मित्रांनो, ही जी नदी आहे कावेरी नदी, या नदीचं खोरं जर आपण पाहिलं, हे नदी खोरे मात्र 4 राज्यामध्ये। आता प्रश्न मित्रांनो पडतो तुम्हाला बेसिक, त्याच्यामुळे म्हटलं जातं आपले जेवढे कोर्सेस आहेत या कोर्सेसमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स आपण शिकवत असतो। त्याच्यामध्ये डायरेक्टली नदीची व्याख्या मी सांगतो, मृदेची व्याख्या मी सांगतो, इथून तर नदीच्या प्रकारापर्यंत, नदीच्या प्रकारामुळे निर्माण झालेल्या भूरूपापर्यंत। असो, लक्षात घ्या नदी खोरं म्हणजे काय? नदी खोरं म्हणजे एखाद्या नदीला येऊन मिळणारी सर्वात शेवटची नदी ज्या भागापासून येऊन मिळते, म्हणजे त्याला आपण असं म्हणूया की नदीचा विस्तार जिथपर्यंत आहे त्या संपूर्ण भागाला आपण नदी खोरं म्हणत असतो। हे नदी खोरं 4 राज्यामध्ये विस्तारलेलं आहे। कर्नाटक राज्य आहे, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर केरळ राज्य आहे, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर तामिळनाडू राज्य आहे आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे, त्याचं नाव आहे पुदुच्चेरी। 3 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश असे तुम्ही म्हणू शकता। एकूण लांबी जर या नदीची तुम्हाला विचारली मित्रांनो, एकूण लांबी आहे 800 किलोमीटर। कावेरी नदीबद्दल आपण चर्चा करतोय मित्रांनो। कावेरी नदीचा उगम जर तुम्हाला विचारला, कावेरी नदीचा उगम, तर कावेरी नदीचा उगम मित्रांनो तळ कावेरी या ठिकाणी झालेला आहे। तळ कावेरी कुठे आहे? तळ कावेरी ब्रह्मगिरीच्या टेकड्यामध्ये। मात्र महाराष्ट्रातील ब्रह्मगिरीच्या टेकड्या वेगळ्या आणि कर्नाटकामधील ब्रह्मगिरीच्या टेकड्या वेगळ्या। ब्रह्मगिरीच्या टेकड्या कर्नाटकामध्ये कुर्ग नावाच्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि या ठिकाणी आपल्याला या नदीचा उगम झालेला पाहायला मिळतो। नदीच्या उपनद्या पाहण्या अगोदर या नदीचं वैशिष्ट्य लक्षात घ्या। सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य या नदीचं असं आहे मित्रांनो, ही नदी द्वीपकल्पीय पठारावरची एकमेव बारमाही नदी म्हणून ओळखली जाते। लक्षात घ्या बरं का, एकमेव बारमाही नदी म्हणून ही नदी ओळखली जाते। एकमेव बारमाही नदी म्हणजे काय, कशामुळे हिला बारमाही म्हटलं जातं? तुम्हाला माहित आहे भारतामध्ये द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावर ज्या नद्या उगम पावतात त्या नद्या हंगामी असतात आणि हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या या बारमाही असतात। हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या बारमाही कशामुळे? कारण या नदीच्या पात्रामध्ये 12ही महिने पाणी असतं। ज्यावेळेस पाऊस पडतो पावसाळ्याचं पाणी, पावसाळा नसेल तेव्हा हिमनद्या वितळतात त्याचं पाणी। मग इथं पाण्याचा सोर्स काय मित्रांनो, ही जी कावेरी नदी आहे ज्या भागातून वाहते
त्या भागाला बघा, ज्या भागातून वाहते त्या भागाच्या किनारपट्टीला कोरोमंडल किनारपट्टी असं म्हटलं जातं. आणि मित्रांनो, कोरोमंडल किनारपट्टी एकमेव किनारपट्टी अशी आहे. कोरोमंडल किनारपट्टी कुठून? कृष्णा नदीच्या दक्षिणेकडचा जो किनारी मैदानी प्रदेशाचा भाग आहे त्याला कोरोमंडल म्हटलं जातं. कोरोमंडल किनारपट्टी एकमेव किनारपट्टी अशी आहे जिथं परतीचा पाऊस पडतो आणि परतीचा पाऊस इथं पडत असल्यामुळे या नदीच्या पात्रामध्ये 12ही महिने पाणी असतं आणि 12ही महिने पाणी असल्यामुळे या नदीच्या पात्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कृषी केली जाते, शेती केली जाते, सिंचन केलं जातं. म्हणून हिला दक्षिण भारतातील कावेरी नदी खोऱ्याला दक्षिण भारतातील धान्याचे कोठार म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? धान्याचे कोठार, दक्षिण भारतातील धान्याचे कोठार. याच्यामध्ये धबधबे कोणते आहेत? सर्वाधिक जास्त वेळा विचारलेला प्रश्न, शिवसमुद्रम नावाचा धबधबा आपल्याला कावेरी नदीच्या पात्रामध्ये पाहायला मिळतो. त्याच्यानंतर गगनचुक्की नावाचा धबधबा पहा, गगनचुक्की नावाचा धबधबा याच नदीच्या पात्रामध्ये पाहायला मिळतो. त्याच्यानंतर मित्रांनो, भारचुक्की नावाचा धबधबा सुद्धा याच नदीच्या पात्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. क्लिअर? या नदीच्या उपनद्यांकडे लक्ष देऊया. काही महत्त्वाच्या उपनद्या लक्षात घ्या. कावेरी नदीचा मुख्य प्रवाह तो 2 राज्यामधून, कर्नाटक आणि तेलंगणा, आणि या ज्या उपनद्या तिला येऊन मिळतात. तुम्हाला परीक्षेला हिचा उजवा किनारा आणि डावा किनारा विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या, कावेरी नदीच्या उपनद्या जेव्हा तुम्ही पाहतात तेव्हा काही महत्त्वाच्या उपनद्या तुम्हाला इथं मी देतोय. उगम झाल्यानंतर ही नदी सर्वात शेवटी जी आहे या नदीचे 2 प्रवाह तयार करते. ही नदी समुद्राला जाऊन मिळते. बघा, पहिल्यांदा लक्षात घ्या, उगम झाला या नदीचा कुर्ग जिल्ह्यामध्ये. या नदीला डाव्या किनाऱ्यावरून शिमशा नावाची नदी येऊन मिळते. हे पाठ करायचं बरं का. आणि नदी प्रणाली कधीही नदी प्रणाली ब्लँक पेजवर प्रॅक्टिस करून पाठ करायची. क्लिअर? येते लक्षात? राईट. विठ्ठल सर, भारतातील परतीचा पाऊस हा तामिळनाडू राज्यामध्ये कोरोमंडलला पडतो, तर महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाचा क्षेत्र हे पूर्व विदर्भ आहे. राईट, धन्यवाद. चलो, शिमशा आहे. त्याच्यानंतर दुसरी नदी आहे, तिचं नाव आहे अर्कावती. तिसरी नदी आहे, डावा किनारा पाहतोय, तिचं नाव आहे हेमावती. उजवा किनारा जर पाहिला तर लक्ष्मण तीर्थ आपल्याला नदी पाहायला मिळते. लक्ष्मण तीर्थ कावेरी नदीची उपनदी पाहायला मिळते. त्याच्यानंतर थोडंसं पुढाला सुवर्णावती. त्याच्यानंतर भवानी नावाची नदी. त्याच्यानंतर कब्बनी नावाची नदी. या तिच्या महत्त्वाच्या उपनद्या आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा ती तिरुचिरापल्ली या ठिकाणी येते, तिरुचिरापल्ली या ठिकाणी आल्यानंतर या नदीचे 2 प्रवाह तयार होतात आणि या 2 प्रवाहाने ही जी नदी आहे ही नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. कुठे? बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आता या प्रश्न सोडवूया. पहिलं विधान जे मी दिलेलं आहे, कावेरी नदीचा उगम ब्रह्मगिरीच्या डोंगर रांगेमध्ये होतो. ब्रह्मगिरीचा उल्लेख इथं आलेला आहे, त्यामुळे पहिलं विधान कसं आहे? योग्य आहे. ए राईट, इथं राईट केलं. ही नदी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यातून वाहते. आंध्र प्रदेशचा नदी खोऱ्यामध्ये सुद्धा संबंध नाहीये. आंध्र प्रदेशचा नदीच्या मुख्य प्रवाहामध्ये सुद्धा संबंध नाहीये, कारण ही नदी तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये वाहते. नदी खोरं तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि पद्दुचेरीमध्ये विस्तारलेलं आहे. दुसरं विधान चुकीचं आहे. कावेरी नदीला दक्षिण भारताचे धान्याचे कोठार म्हटलं जातं. आत्ताच सांगितलं, 12ही महिने नदीच्या पात्रामध्ये पाणी आहे आणि हे क्षेत्र नदीनं निर्माण केलेल्या त्रिभुज प्रदेशामध्ये येतं. आणि त्रिभुज प्रदेशामध्ये मित्रांनो गाळाची मृदा असल्यामुळे या भागामध्ये आपल्याला सुपीकता जास्त पाहायला मिळते, म्हणून इथं कृषीचा विकास झालेला आहे. म्हणून याला दक्षिण भारताचे धान्याचे कोठार म्हटलं जातं. या नदीवर गगनचुक्की आणि भारचुक्की हे धबधबे आहेत. ऑप्शन क्रमांक बी ज्यांनी दिलेला आहे, बी ज्यांनी दिलेलं आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे. क्लिअर? दक्षिण भारताची गंगा, हा आता इथं शब्द आहे लक्षात घ्या, दक्षिण भारताची गंगा नाही म्हटलं जातं. गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हटलं जातं. नीट शब्द लक्षात घ्या. गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हटलं जातं कारण गंगा नदीच्याही पूर्वी ही नदी अस्तित्वात होती. पुराणानुसार या नदीचा भाग जो आहे हा गंगा नदीच्या अगोदर अस्तित्वात असल्यामुळे याला दक्षिण गंगा म्हटलं जातं. मात्र दक्षिण भारतातील गंगा जी आहे कावेरीला म्हटलं जातं. दक्षिण भारत जेवढा आहे, दक्षिण भारतामध्ये महाराष्ट्र नाहीये ना, महाराष्ट्राच्या दक्षिणेकडचा जो सगळा भाग आहे त्याला दक्षिण भारत म्हणायचं. ठीक आहे, चलो ओके. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जे आहे
हे बी बरोबर आहे. चला घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी हा घ्या. पुढचा प्रश्न घ्या. अयोग्य विधाने ओळखा. जायकवाडी पक्षी अभयारण्यास महाराष्ट्राचे भरतपूर असे म्हणतात. कर्नाळा पक्षी अभयारण्य हे राज्यातील सर्वात पहिले पक्षी अभयारण्य आहे. नायगाव मयूर अभयारण्य हे भारतातील एकमेव मोर अभयारण्य आहे. सागरेश्वर अभयारण्यालाच यशवंतराव चव्हाण अभयारण्य असेही म्हणतात. औदुंबर सर एक्झॅक्ट सांगता येत नाही, थोडासा वेळ लागतो स्कोर वगैरे बघायला. चलो लाईव्ह बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू आहे. त्याच्यामध्ये लाईव्ह बॅच पूर्वसाठी तुम्हाला 25 तारखेपासून व्हिडिओ सुरू होतील. त्याच्यामध्ये मागचे म्हणजे ऑलरेडी रेकॉर्डेड सुद्धा असतील, लाईव्ह सुद्धा असतील. चलो एक 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 ओके. जायकवाडी पक्षी अभयारण्यास ओके, एकावरून तुम्ही उत्तर अंदाजे काढू शकला. ठीक आहे. आता तुम्हाला काही महत्त्वाचे अभयारण्याबद्दल प्रश्न विचारतोय. ते प्रश्न त्याची उत्तर देता येतील तर बघा. जर तुम्हाला विचारलं सर्वात पहिले व सर्वात जुने अभयारण्य कोणते, चला उत्तर सुरू करा. महाराष्ट्रातील सर्वात पहिले, महाराष्ट्रातलं चालू आहे, महाराष्ट्रातील सर्वात पहिले व सर्वात जुने अभयारण्य कोणते, उत्तर द्या लगेच. दुसरा प्रश्न आहे, कोणताही प्रश्न तुमचा स्किप होणार नाही याच्यासाठी मी म्हणतो नोट्स काढत चला. आणि याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला मी अपलोड करतोय. जसं हे लेक्चर होईल अर्ध्या तासाच्या आतमध्ये PDF अपलोड होऊन जाईल. बाबर सर रिपीट मेसेज नको, मी तुम्हाला सांगितलंय, मला माहीत नाही कट ऑफ किती लागेल, आता सांगू शकत नाही, 2-3 दिवस वेळ द्या, पुन्हा विचारू शकता. 2 वेळा मी उत्तर दिले, 3ऱ्या वेळा कमेंट करू नका. चला सर्वात पहिले व सर्वात जुने कोणते. बरं, असं कोणतं अभयारण्य आहे जे नैसर्गिक सुद्धा आहे व कृत्रिम सुद्धा आहे. नैसर्गिक आणि कृत्रिम दोन्ही असणारं अभयारण्य सांगा. त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वाधिक आपला राज्य पक्षी आढळणारं अभयारण्य कोणतं व त्याचबरोबर सर्वाधिक आपला राज्य प्राणी आढळणारं अभयारण्य कोणतं, असाही प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. विधानामध्ये तुम्हाला ABCD मध्ये चौथं विधान एखाद्या वेळी विचारलं जाऊ शकतं की जो दुर्मिळ असणारा माळढोक पक्षी, दुर्मिळ असणारा माळढोक पक्षी कोणत्या अभयारण्यामध्ये तुम्हाला सर्वाधिक आढळून येतो, असाही प्रश्न विचारला जाऊ शकेल. बर, तुम्हाला अशाही पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकेल. विधान येईल की महाराष्ट्रातलं काळविटासाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य कोणतं, जे अभयारण्य काळविटासाठी प्रसिद्ध आहे, असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बर, तुम्हाला आणखी विचारलं जाऊ शकतं महाराष्ट्रामधील असं कोणतं अभयारण्य आहे ज्या अभयारण्याला महाराष्ट्राचे भरतपूर असं म्हटलं जातं, महाराष्ट्राचे भरतपूर असं म्हटलं जातं. बर, परीक्षेला आणखी एखादं विधान विचारलं जाऊ शकतं. महाराष्ट्रातलं कोणतं अभयारण्य आहे जे फ्लेमिंगो पक्ष्यासाठी ओळखलं जातं, फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी ओळखलं जातं. ठीक आहे, किंवा यालाच रोहित पक्षी असं सुद्धा म्हटलं जातं. चला याची उत्तर द्या, विधानं द्या. तुम्हाला ABCD या विधानामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. लक्षात घ्या, महाराष्ट्रातील सर्वात पहिले व सर्वात जुने अभयारण्य त्याचं नाव आहे राधानगरी. बरं, मला आठवतंय, मला वाटतं 1918ला याची स्थापना झाली होती असं म्हणतोय. चुकीचं असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. 100% बरोबर आहे असं नाही, जस्ट आठवलं मला, किंवा तुम्ही हे स्किप करा. कोणी केली होती सगळ्यांना माहीत आहे, राजर्षी शाहू महाराज यांनी स्थापना केली होती. बरं, पहिलं नैसर्गिक आणि कृत्रिम अभयारण्य कोणतं मित्रांनो, सागरेश्वर अभयारण्य जे आहे हे महाराष्ट्रामधलं पहिलं नैसर्गिक व कृत्रिम अभयारण्य असं म्हणतात, याला म्हटलं जातं. याचंच नाव यशवंतराव चव्हाण अभयारण्य आपल्याला पाहायला मिळतं. यशवंतराव चव्हाण. मित्रांनो, या अभयारण्याच्या निर्मितीसाठी या ठिकाणी एक माजी सैनिक होते, त्यांचं नाव होतं मोहिते. यांनी खूप मोठे कष्ट घेतले. यांच्या पुढाकारानं आपल्याला हे अभयारण्य कृत्रिम सुद्धा, या अभयारण्यामध्ये वृक्षारोपण केलेलं आपल्याला आढळून येतं. चलो, तिसरं, सर्वाधिक राज्य पक्षी. आपला राज्य पक्षी सर्वांना माहीत आहे. राज्य पक्षी कोणता आहे आपला,
राज्य पक्षी आहे हरियाल, हरियाल. आणि राज्य प्राणी कोणता आहे? राज्य प्राणी आहे आपल्याला माहित आहे शेकरू. हे सर्वात जास्त कोणत्या अभयारण्यामध्ये आढळतात? तर हे भीमाशंकर अभयारण्यामध्ये आढळतात. भीमाशंकर, लक्षात घ्या, भीमाशंकर अभयारण्य. आगे चलो पुढे. दुर्मिळ माळढोक पक्षी कोणत्या अभयारण्यामध्ये आढळतो? माळढोक पक्षी हा माळढोक अभयारण्यामध्ये आढळतो. माळढोक अभयारण्य. बघा काठिण्यता पातळी कशी आहे. याच लेवलचे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. याच्यापेक्षा इतकी लेवल नाही, याच्यापेक्षा थोडीशी कमी. मात्र तयारी जर ती केली तर ऑलरेडी सगळं येऊन जातं. आणि सोबत राहा, शेवटपर्यंत तुमचे मार्क्स वाढवून द्यायची गॅरंटी माझी. बॅचमधल्या तर विद्यार्थ्यांना मी सांगितलेलं आहे 15 पैकी 14 तरी मार्क्स तुम्हाला मिळून, आपण दोघं मिळून प्रयत्न करूया. 100% होऊन जातं. आपल्याला पॅटर्न कळाला आहे, कशा पद्धतीनं जायचं हे कळालं. तुम्ही तलाठी भरतीला तर पाहिलं असेल की ज्या पद्धतीनं आपण अँगलनं घेतलं, कारण ते एक आपण म्हणतोय की ते एक अभ्यास आहे, स्टडी, त्या पद्धतीनं होऊन जातो. चला, काळविटासाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणतं आहे मित्रांनो? काळविटासाठी प्रसिद्ध अभयारण्य देऊळगाव रेहकुटी. देऊळगाव रेहकुटी अभयारण्य काळविटासाठी प्रसिद्ध अभयारण्य. महाराष्ट्राचे भरतपूर कशाला म्हटलं जातं? महाराष्ट्राचे भरतपूर हे नांदूर माध्यमेश्वरला म्हटलं जातं. नांदूर मध्यमेश्वर. मित्रांनो, नांदूर मध्यमेश्वर जे आहे तुम्हाला माहित आहे, रामसर करार तुम्हाला माहित आहे. सर्वात पहिल्यांदा रामसर स्थळामध्ये समाविष्ट होणारं पहिलं आपल्याला धरण किंवा पहिलं क्षेत्र हे नांदूर मध्यमेश्वर पाहायला मिळतं. नांदूर मध्यमेश्वर जर आपण पाहिलं तर हे पहिलं महाराष्ट्रातलं रामसर स्थळ आहे. त्याच्यानंतर दुसरं तुम्हाला माहित आहे लोणार सरोवर आहे. आणि तिसरं ज्याचं उत्तर मी आता देणार आहे ठाण्याची खाडी. ठाण्याच्या खाडीच्या आसपासचा प्रदेश हा ठाणे अभयारण्य म्हणून ओळखला जातो. आणि ठाणे अभयारण्यालाच फ्लेमिंगो अभयारण्य सुद्धा म्हटलं जातं, कारण फ्लेमिंगो पक्षासाठी हे प्रसिद्ध अभयारण्य आपल्याला आढळून येतं. क्लिअर? येते लक्षात? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? हां, 3 महाराष्ट्रातले स्थळ ही नांदूर माध्यमेश्वर, लोणार आणि ठाणे खाडी हे रामसर स्थळामध्ये आपल्याला समाविष्ट पाहायला मिळतात. 75 महाराष्ट्रामध्ये क्षेत्र हे रामसर क्षेत्र म्हणून ओळखले जातात. त्यापैकी सर्वाधिक 14 जे आहेत हे तामिळनाडू राज्यामध्ये आपल्याला आढळून येतात. जोपर्यंत मी लेक्चर घेतोय त्या टाइमपर्यंत सांगतोय 75. पुन्हा लगेच कमेंटमध्ये 4-5 महिन्यानंतर वर्षभरानंतर यायचं नाही की सर 75 नाही 80 झाले. मग तुम्हाला माहिती आहे एक एक ॲड होत राहतं. चला येऊया प्रश्नोत्तराकडे येऊया. आपण काय म्हटलेलं आहे? जायकवाडी पक्षी अभयारण्यास महाराष्ट्राचे भरतपूर म्हटलं जातं. उत्तर हे चुकीचं आहे. महाराष्ट्राचे भरतपूर हे जायकवाडी पक्षी अभयारण्यास म्हणत नाही, तर महाराष्ट्राचे भरतपूर हे नांदूर माध्यमेश्वर अभयारण्यामध्ये म्हटलं जातं. नांदूर माध्यमेश्वर. बरं, एक प्रश्न विचारतोय, कोणतं अभयारण्य हे भारतातील एकमेव मोरांसाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य? मोरांसाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य. उत्तर द्या, तोपर्यंत मी पुढे जातोय. कर्नाळा पक्षी अभयारण्य हे राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य. राईट, 100% उत्तर बरोबर. नायगाव मयूर अभयारण्य हे महाराष्ट्रातील, हां तुम्हाला हे विधान दिले मी वाचलंच नाही. नायगाव मयूर हे महाराष्ट्रातलं पहिलं, महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील पहिलं एकमेव मोर अभयारण्य. मी प्रश्न वाचला नाही, ते मला आठवलं, क्लिक झालं, त्याच्यामध्ये ते आलं. सागरेश्वर अभयारण्याला यशवंतराव चव्हाण अभयारण्य असे म्हणतात. हे सांगलीला आपल्याला पाहायला मिळतं. ओके, पहिलं विधान जे आहे हे पहिलं विधान चुकीचं आहे. तुम्हाला अयोग्य विधान ओळखा असं म्हटलेलं आहे. अयोग्य विधान म्हणजे चुकीचं विधान. क्लिअर? ओके. हा यशदा मॅडम, होतं कधी कधी असं. चल घ्या. हां, हे बीडला आहे बरं का, नायगाव मयूर बीड. शाबास. हे असे कमेंट मला अपेक्षित आहेत. आपल्या लेक्चरमध्ये फालतू कमेंट नसतातच आणि जे असतात त्याला आपण उडून देत असतो. ठीक आहे, चल घ्या पुढचा प्रश्न घ्या तुमच्यासाठी. हां, हे कंटेंट जे आहे हे PDF स्वरूपामध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करेल. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथून जॉईन करा. आणि जे मुलं नवीन जुडलेले आहेत लाईक करा लेक्चरला, आणि तुमचे कोणी मित्र वगैरे असतील त्यांना शेअर करा, जेणेकरून आणखी आपल्याला या लेक्चरचा फायदा घेता येईल. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती स्थिती, इथं कन्सेप्ट आहे बरं का, आता खूप छान कन्सेप्ट आहे. पुढीलपैकी कोणती स्थिती जी आहे ही स्थिती भारतामधल्या हिवाळी ऋतूचे वर्णन करते? करते का करत नाही? हिवाळा ऋतूचे वर्णन करत नाही. सांगा.
सांगा. नमस्ते आशु मॅडम. चला गणेश सर खूप छान. हो 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 दोन्ही भागामध्ये येतं, थोडासा भाग नगरला लागून आहे. चलो ए ए ए ए. बरं आता कन्सेप्ट लक्षात घ्या. सर्वात पहिल्यांदा एक कन्सेप्ट आहे. इथं दोन विधान दिलेले आहे. इथं तापमानाचा एक संदर्भ दिलेला आहे आणि वायुभाराचाही संदर्भ दिलेला आहे. एकदम गावंढळ भाषेमध्ये लक्षात घ्यायचं. वाऱ्याला हवेला वजन असतं, हवेचा जो दाब जमिनीवर पडतो याला वायुभार म्हटलं जातं. वायुदाब सुद्धा याला म्हटलं जातं. हवेचा दाब पडतो. आता लक्षात घ्या, तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो, त्याच्यानंतर हे सगळं क्लिअर होईल. मित्रांनो, वायुदाबाचा जेव्हा तुम्ही विचार करता, वायुदाबाचा विचार करत असताना लक्षात घ्यायचे, वायुदाब हा सर्वस्वी डिपेंड असतो टेम्परेचर, तापमानावर. जेव्हा वातावरणामध्ये तापमान जास्त असतं, टेम्परेचर जास्त असतं. कन्सेप्ट बघा, अगदी बेसिक पासून सांगतोय. टेम्परेचर जास्त असतं त्याच प्रमाणामध्ये काय होतं बघा मित्रांनो, आपण लहानपणी पाहिलेलं असतं. आपण सायकलने शाळेमध्ये जातो आणि शाळेमध्ये जात असताना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारी सायकल उन्हामध्ये लावतो आणि जेव्हा आपण 4 वाजता शाळा सुटल्यानंतर सायकलकडे बघतो तेव्हा सायकलचं ट्यूब फुटलेलं असतं. मग आपण जेव्हा दुरुस्त करायला जातो तेव्हा म्हणतो उन्हामुळे हे ट्यूब फुटत आहेत. उन्हामुळे ट्यूब का फुटत आहेत? त्याच्या आतमध्ये असलेली हवा जी आहे ही हवा विरळ होते. जेव्हा तापमान वाढतं हवा विरळ होते आणि हवा विरळ झाल्यानंतर ती हवा हलकी होते आणि ती दुसऱ्या किंवा बाहेरच्या बाजूला निघून जाण्याचा प्रयत्न करत असते. बाहेरच्या बाजूला हवा निघून जाते म्हणजे त्या भागामध्ये जिथं तापमान जास्त आहे तिथं हवा कमी होते, म्हणून इथं लो प्रेशर आपण त्याला म्हणत असतो, कमी दाबाचं क्षेत्र म्हणत असतो. आता बघा, ज्या ठिकाणी तापमान कमी आहे त्या भागामध्ये या ठिकाणची जी हवा इथून निघून गेलेली आहे, जिथं तापमान जास्त आहे, उदाहरणार्थ मी म्हटलं ए नावाचा बिंदू आहे, बी नावाचा बिंदू आहे. इथं पहिल्यांदा 10 किलो हवा होती, इथं पहिल्यांदा 10 किलो हवा होती. तुम्हाला किलोमध्ये याचं एकक आहे का नाही, मिलीबारमध्ये मोजली जाते. तुमच्या उदाहरणासाठी सांगतोय. इथं जर टेम्परेचर आपण वाढवलं, तापमान वाढवलं, तर ही 10 किलो हवा इथून विरळ होते आणि इथं येऊन जमा होते. इथं 10 किलो मधली 5 किलो इथंच राहील, 5 किलो इकडे येईल. मग इथं 5 किलो हवेचं वजन कमी असणार आहे आणि इथं 15 किलो हवेचं वजन जास्त असणार आहे. त्यामुळे टेम्परेचर जेवढं जास्त तेवढा हवेचा दाब कमी, लो प्रेशर. टेम्परेचर जेवढं कमी तेव्हा हवेचा दाब जास्त, हाय प्रेशर आपण याला म्हणत असतो. म्हणून वायुदाब हा टेम्परेचरवर मोस्टली डिपेंड असतो. इथं दिलेलं हिवाळा ऋतूमध्ये उत्तर भारतात तापमान कमी असते. जेव्हा मित्रांनो तुम्ही हवामानाचा विचार करता, हवामानामध्ये 2 कन्सेप्ट आहेत. एक आपल्याला कन्सेप्ट पाहायला मिळते ती म्हणजे सम हवामान आणि दुसरी कन्सेप्ट पाहायला मिळते विषम हवामान. कोस्टल लाईनच्या भागामध्ये आपल्याला सम हवामान आढळून येतं. सम हवामान म्हणजे वर्षभर जिथं हवामान सारखं असतं, जिथं उन्हाळे हे अति उष्ण नसतात, हिवाळे हे अतिशीत नसतात. तुम्ही कधी मुंबईकडे जा, मुंबईकडे तुम्हाला कधीच उन्हाळ्यामध्ये तापमान 32 डिग्री सेल्सिअसच्या वर दिसणार नाही आणि हिवाळ्यामध्ये तापमान 28-29च्या वर दिसणार नाही, म्हणजे खाली दिसणार नाही. हा सम हवामानाचा पट्टा. इथून मात्र जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं तसं टेम्परेचर जे आहे आपण म्हणजे हवामानामध्ये बदल हा घडत जातो, विषमता होत जाते आणि इथं विषमता जी आहे ही विषमता वाढत जाते कोस्टल लाईन पासून आत जाताना. इथं उत्तर भारताचा विचार आपण करतोय. उत्तर भारताचा विचार करता हा विषम हवामानाच्या प्रदेशामध्ये आहे. इथं उन्हाळे सुद्धा कडक असतात आणि हिवाळे सुद्धा एकदम थंडीचे असतात. म्हणून बघा आपल्याला लगेच न्यूज येते, उत्तर भारताचा पारा घसरला, उत्तर भारताचा पारा चढला. उन्हाळ्यामध्ये पारा चढला. उत्तर भारतामध्ये गाझियाबाद ॲट 47.5 डिग्री सेल्सिअस. उत्तर भारताचा पारा घसरला. लखनौ ॲट 3.8 डिग्री सेल्सिअस. असे उदाहरण येतात. म्हणजे इथं तापमान कसं आहे, इथं तापमान हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला कसं पाहायला मिळतं, टेम्परेचर आपल्याला कमी पाहायला मिळतं, कमी थंडी जाणवते. आता टेम्परेचर कमी असेल साहजिकच आहे, टेम्परेचर जर कमी असेल तर हाय प्रेशर, कारण आपण आताच पाहिलं तापमान कमी प्रेशर जास्त, तापमान जास्त प्रेशर कमी. पहिलं विधान तुम्हाला सांगतं. पहिल्या विधानाकडे या. हिवाळा ऋतूमध्ये उत्तर भारतातील तापमान कमी असते, बरोबर आहे, बरोबर आहे. चलो, उत्तर भारतामध्ये वायुभार कमी असतो. आताच सांगितलं तापमान कमी, वायुभार जास्त, हाय प्रेशर, तापमान जास्त, वायुभार कमी, लो प्रेशर. हे विधान जे आहे हे विधान चुकीचं आहे. मात्र या प्रश्नामध्ये कोणते हिवाळा ऋतूचे वर्णन करत नाही, तर हे जे तापमान आहे
हे हिवाळा ऋतूचं वर्णन करत नाही. बी जे आहे उत्तर बरोबर आहे. परंतु आपण नेहमीप्रमाणे उत्तर बरोबर आणि चुकीचं हे ठरवत नसतो, आपण एक्सप्लेन करत असतो. पुढचं विधान आहे, भारताच्या वायव्य भागात पश्चिमी विक्षोभामुळे पाऊस पडतो. मित्रांनो, कन्सेप्ट लक्षात घ्या. तसं हवामान आपल्या लेक्चरमध्ये 6 ते 7 लेक्चर म्हणजे लेक्चरचा टॉपिक आहे. 2 मिनिटात तुम्हाला फक्त समजून सांगतो. पश्चिमी विक्षोभ म्हणजे काय मित्रांनो? हिवाळ्याच्या दिवसामध्ये इथं एक भूमध्य समुद्र तुम्हाला आढळून येतो. हिवाळ्याच्या दिवसामध्ये भूमध्य समुद्रातील वारे जे आहेत हे भारताच्या दिशेनं वाहू लागतात. याच वाऱ्यांमध्ये जेट वारे जे आहेत, जेट स्ट्रीम जे खूप उंचावरून वाहतात, हे वारे सुद्धा या वाऱ्यामध्ये मिक्स होतात आणि वेगानं हे जे वारे आहेत भूमध्य समुद्रावरून येत असल्यामुळे हे बाष्पयुक्त वारे असतात आणि हे बाष्पयुक्त वारे हिवाळ्याच्या दिवसामध्ये भारताकडे येतात. भारताकडे आल्यानंतर मित्रांनो हिमालयामुळे हे वारे अडवले जातात आणि वायव्य भारत आणि उत्तर भारतामध्ये हे वारे सर्वाधिक पाऊस पडतात, सर्वात जास्त पर्जन्य पडतात. म्हणून या वाऱ्यांनी पडलेल्या पर्जन्याला आपण पश्चिमी विक्षोभ असं म्हणत असतो. याला वेस्टर्न डिस्टर्बन्स असं म्हणतात. पश्चिमी विक्षोभ जे आहे हे पश्चिमी विक्षोभ आपण त्याला म्हणत असतो. मित्रांनो, हे वारे शेतीसाठी फार पूरक असतात. या वाऱ्यामुळे तुम्हाला पंजाब, हरियाणा अशा ठिकाणी या वाऱ्यांमुळेच आपल्याला हिवाळ्यामध्ये गव्हाचं पीक पाहायला मिळतं, जवाचं पीक पाहायला मिळतं. त्याच्यानंतर मोहरीचं पीक जे आहे हे तुम्हाला पंजाब, हरियाणा भारताच्या वायव्य भागामध्ये आढळून येतं. मित्रांनो, राजस्थानमध्ये या भागाला अगोदर पंजाब हरियाणा भागामध्ये बघा, पंजाब व हरियाणा या भागामध्ये यांना गोल्डन ड्रॉप असं म्हटलं जातं. मी नेहमी म्हणत असतो, भारताला निसर्गानं भरभरून दिलेलं आहे. आपण पाहिलं उत्तर भारतातील शेती अतिउत्तम आहे. याचं कारण इथं असणारं गाळाचं क्षेत्र, जमीन चांगली आहे. त्याच प्रमाणात पाऊस सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात आहे. बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. या पावसाला गोल्डन ड्रॉप असं कुठं म्हटलं जातं? पंजाब व हरियाणा या भागामध्ये म्हटलं जातं. राजस्थानमध्ये मित्रांनो याच पर्जन्याला मावठ असं म्हटलं जातं. असो, हा आपला अभ्यासाचा भाग आहे, मात्र डीपली अभ्यासाचा भाग आहे. इथे पश्चिमी विक्षोभ म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स हे हिवाळ्यातच पडतं, हे विधान बरोबर आहे. आणि या ऋतूमध्ये चक्रीय वादळे निर्माण होतात. तुमच्या सगळ्यांना माहीत आहे बिपरजॉय वादळ. बिपरजॉय वादळानं खूप मोठ्या प्रमाणात भारताचं नुकसान केलेलं आहे. सर्वात जास्त चक्रीवादळांची निर्मिती ही हिवाळा ऋतूमध्ये होत असते. यापैकी 75% चक्रीवादळ जी आहेत ही बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होतात, तर केवळ 25% चक्रीवादळ जी आहेत हे आपल्याला अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेले पाहायला मिळतात. तोक्ते वगैरे हे जे सगळे आहेत हे सगळे बरोबर आहे. काय नाव आहे? मिस्ट्री वर्ल्ड नाही, त्या क्लासला नव्हतो कोण आहे ते. ठीक आहे, चलो, नो म्युझिक, धन्यवाद. तर या ठिकाणी चक्रीवादळं सर्वात जास्त हिवाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ॲव्हरेज 10 चक्रीवादळं भारतामध्ये येत असतात. हे विधान बरोबर आहे. म्हणजे इथं जे आहे हे चुकीचं विधान, ऑप्शन क्रमांक ब. मात्र उत्तर ऑप्शन क्रमांक ब जे आहे हे ब इथं बरोबर आहे. चलो, राईट, बांगलादेशनं नाव दिलं बिपरजॉय. हे हिवाळ्यामध्येच तुम्ही पाहिलं असाल, आत्ता झालेले ते. घ्या पुढचा प्रश्न. महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी अंदाजे रिकामी जागा किलोमीटर आहे. खूप सोपा प्रश्न आहे, मात्र प्रश्न घेण्यामागचं कारण दुसरं आहे की आपल्याला इतरही किनारपट्टींच्या लांबीबद्दल काही चर्चा करता येते का आणि त्याच्यावर काही प्रश्न विचारला जाऊ शकतो का, याचं उत्तर तुमच्या सर्वांना येतं. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? उत्तर द्या. किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? त्यापैकी मुख्य भूमीला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा? त्याचबरोबर भारतीय बेटे जे आहेत हे बेटांना किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे? हे उत्तर द्या, तोपर्यंत पुढे जातो. मित्रांनो, भारतातील एकूण 9 राज्यांना सागरी किनारपट्टी लागून आहे. त्यापैकी सर्वाधिक सागरी किनारपट्टी गुजरात राज्याला आहे, 1700 किलोमीटर. दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे आपण सिक्वेन्सली बघू अगोदर, त्याच्यानंतर आपण किलोमीटरनुसार जाऊ. गुजरात सर्वाधिक 1700 किलोमीटर, महाराष्ट्र 720 किलोमीटर. महाराष्ट्राच्या पायथ्याला आहे गोवा. गोव्याला 113 किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी लागून आहे. त्याच्या बाजूला आहे कर्नाटक राज्य. कर्नाटकला 258 किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी. हे सगळं किलोमीटरमध्ये, बरं का. त्याच्यानंतर आहे केरळ राज्य.
केरळला मित्रांनो 560 किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी लागून आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या बाजूला आहे तामिळनाडू. तामिळनाडूला 907 किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी. त्याच्यानंतर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशची खूप सोपी आहे. 10-11 आकडा लक्षात ठेवायचा. 10-11 म्हणजे 1011 किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी. 10-11 किलोमीटर. त्याच्यानंतर आहे ओडिशा. मित्रांनो ओडिशा राज्याला आपण जर पाहिलं तर 457 किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी लागून आहे. तर पश्चिम बंगाल राज्याचा आपण विचार करतो 374 किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी आपल्याला आढळून येते. याची उत्तरं बऱ्याच जणांनी दिलेली आहेत. एकूण किती तर 7517 किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी. मुख्य भूमीचा विचार करता 6100 किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी आणि बेटांचा विचार करता 7517 मधून 6100 जर वजा केले तर आता 1417 किलोमीटर जी आहे ही किनारपट्टी आपल्याला पाहायला मिळते. कुठे तर ही भारतीय बेटांना लागून पाहायला मिळते. त्यापैकी सर्वाधिक अंदमान आणि निकोबारला तुम्हाला आढळून येते 1285 किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी. तर उर्वरित लक्षद्वीपला आपल्याला पाहायला मिळते. लक्षद्वीप सध्या चर्चेमध्ये आहे. याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ एका दिवशी मी बनवेल. याला मित्रांनो या ठिकाणी 132 किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी आढळून आपल्याला येते. त्यापैकी सर्वाधिक सागरी किनारपट्टी लाभणारे 5 राज्य. एक ट्रिक लक्षात ठेवा. ट्रिक आहे गुंज आत्मके. ट्रिक लक्षात घ्या. गुंज आत्मके. गुंज या शब्दाचा अर्थ होतो गुजरात. आ म्हणजे आंध्र प्रदेश. त म्हणजे तामिळनाडू. म म्हणजे महाराष्ट्र आणि के म्हणजे केरळ. गुंज आत्मके गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि केरळ. यापैकी सर्वात कमी जी आहे ही गोवा राज्याला आहे 113 किलोमीटर. सर्वात कमी गोवा राज्याला. नवनाथ सर बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 7 जिल्हे यांना सागरी किनारपट्टी लागून आहे. यापैकी सर्वाधिक आहे रत्नागिरी जिल्ह्याला. रत्नागिरी जिल्ह्याला 237 किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी. सर्वात कमी आहे ठाणे जिल्हे. ठाणे जिल्ह्याला 25 किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी आपल्याला आढळून येते. गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, ओडिशा. गुंज आत्मके. संपला विषय. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे काय? चलो ही सिरीज अशीच आपली सुरू राहील. आठवड्यातून किमान 3 दिवस परीक्षा होईपर्यंत चालेल. जेवढे प्रश्न मला घेता येतील तेवढे प्रश्न मी घेईल. त्याच्यामध्ये बरेचसे तुम्हाला 1001% फायदा होणार. मला दरवर्षीप्रमाणे 1001% फायदा होणार. आणि हे प्रश्न जर पाहिले, या प्रश्नाची काठिण्यता पातळी पाहिली तर एवढ्या काठिण्यता पातळीपर्यंत आयोग विचारत नाही. बहुतांश तुमचा भाग कव्हर होऊन जातो. काय म्हटलं तर 27 डिसेंबर 699 संपूर्ण GS कोर्स 2 ॲपवर. रोशन कोडपे सर तिथं तुम्हाला चॅट बॉक्स असतो. ॲपमध्ये चॅट बॉक्स आहे. GSची बॅच आहे. GSच्या बॅचचा सिलेबस झालेला आहे. त्याच्यामध्ये लाईव्ह होत नाही. आता तिथं चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाका मेसेज. तुमचं काय म्हणताय बॅच कोड लाईव्हला असतं. बॅच कोड लाईव्ह संपलं बॅच कोड मिळत नसतो. लाईव्हला बॅच कोड असतो. स्टोअरमधून ॲप घेतलेले बॅच कोड मिळत नाही. चला तुम्ही तिथं कमेंट तुम्ही तिथं टाका ना. तुम्ही तिथं सोडून इथं येतात. इथं आपल्याला फक्त नॉलेज घ्यायचं आहे. टाइमपास नको. ठीक आहे रोशन सर तिथं मेसेज टाका ॲपमध्ये. चला मग या प्रश्नाचं उत्तर जे आहे कुठे प्रश्न या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे 2 इथे बरोबर आहे. चला घ्या पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. पुढचा प्रश्न आहे नागचंपा. अरे एक महत्त्वाचा प्रश्न होता अगोदर. थांबा. एक महत्त्वाचा प्रश्न होता जे अगोदर घेण्यासारखा होता. ठीक आहे. घ्या. प्रश्न सोपा आहे पण याचं एक्सप्लेनेशन बघा कसं आहे. प्रश्न सोपा आहे पण आता नवीन पॅटर्ननुसार एक्सप्लेनेशन याचं कसं असू शकतं. घ्या. चलो सतीश सर कॉल करा काही हरकत नाही. या लवकर. 2 2 2 सगळ्यांना माहीत आहे उत्तर.
जनगणना अहवाल 2011 नुसार भारतातील लोकसंख्येची घनता किती? बर, आता नवीन प्रश्नपत्रिकेनुसार बघा, आता नवीन पॅटर्न नुसार हा प्रश्न कसा फिरवला जाऊ शकतो. तुम्हाला मित्रांनो तुम्हाला विचारलं जाऊ शकतं 1991 ला भारताची घनता किती होती. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं 1951, एक काम करूया आपण, थोडंसं आणखी दुरून जाऊया. 1911 ला भारतातील घनता किती होती. तुम्हाला विचारलं जाऊ शकेल 1951 ला भारताची घनता किती होती. तुम्हाला विचारलं जाऊ शकेल 1981 ला भारताची घनता किती होती. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं 1991 ला भारताची घनता किती होती. किती पटीनं वाढली विचारलं जाऊ शकतं. 2001 ला किती टक्केवारीनं वाढली विचारलं जाऊ शकतं. 2011 ला किती टक्केवारीनं वाढली विचारलं जाऊ शकतं. काहीही विचारलं जाऊ शकतं, तसं तयार राहायचं. पुन्हा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं सर्वाधिक घनतेचे टॉप राज्य ज्यांची सर्वाधिक घनता आहे, टॉप 5 राज्य लक्षात घ्या, विचारले जाऊ शकतात. सर्वात कमी घनतेचे 5 राज्य तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पुढे 500 पेक्षा कमी घनता असणारे खालीलपैकी कोणते राज्य आहेत असं विचारलं जाऊ शकेल, किंवा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश. 100 पेक्षा कमी घनता असणारे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश याही पॅटर्ननं प्रश्न विचारले गेलेले आहेत. विश्वास बसल तर मागच्या प्रश्नपत्रिका पहा. विश्वास बसत नसेल तर मागच्या प्रश्नपत्रिका पहा. सुरुवात करूया. बघा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो. 2011 ला भारताची घनता 77 एवढी होती, तर इथून 1911 ला भारताची घनता 77 इतकी होती, तर इथून 50 वर्षामध्ये भारताच्या घनतेमध्ये, 50 वर्ष म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की 40 वर्षामध्ये भारताच्या घनतेमध्ये भारताची घनता 117 एवढी झाली. आता खरा भाग इथून सुरू होतो. 1981 ला भारताची घनता 216 होती. 1991 ला भारताची घनता ही आपल्याला पाहायला मिळते 267. किती टक्क्यानं वाढली हे जर तुम्हाला विचारलं, 1981 ते 91 या कालखंडामध्ये मित्रांनो भारताची घनता 23.6% वाढली. किती टक्क्यानं वाढली? 23.6% वाढली. राज्य केंद्रशासित प्रदेश, आपण राज्य बघतोय, 500 पेक्षा जास्त मध्ये केंद्रशासित प्रदेश सुद्धा घेऊ. 1991 पासून 2001 पर्यंत, 2001 ची जर भारताची घनता तुम्ही पाहिली तर ही आपल्याला पाहायला मिळते 325 एवढी. मग किती टक्क्यानं वाढ झाली असं जर तुम्हाला विचारलं, 21.7% वाढली. किती अंकांनी वाढली विचारलं तर 325 - 269 करायचं आणि उत्तर देऊन टाकायचं. ठीक आहे. हे किती होतात? हे 31 आणि हे 25. 31 आणि 25 किती होतात? 55. त्याच्यानंतर 56 अंकांची भर पडली. असो, 2011 ला घनता होती 382. किती टक्क्यानं घनतेमध्ये वाढ झाली तर मित्रांनो 17.5% जे आहे ही घनतेमध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळते. असो, लक्षात घ्या. आता टॉप 5 राज्य ज्या राज्याची सर्वाधिक घनता आहे. पहिलं राज्य आहे बिहार, शॉर्ट फॉर्म मध्ये मी लिहितोय, लक्षात घ्या. BH म्हणजे बिहार. बिहारची घनता ही 1106 आहे आणि एकमेव राज्य ज्या राज्याची घनता 1000 पेक्षा जास्त आहे. एकमेव राज्याची घनता 1000 पेक्षा जास्त आहे. केंद्रशासित प्रदेश आहे एक, केंद्रशासित प्रदेशाचं नाव आहे पद्दुचेरी. दिल्ली पहिल्यांदा लक्षात घ्या. दिल्लीची घनता सुद्धा मित्रांनो 10,000 पेक्षा जास्त, 11,297 एवढी आपल्याला आढळून येते. राज्य बघून घेऊया आपण. बिहार 1106. पश्चिम बंगालची घनता आपल्याला आढळून येते 1028. बिहार आणि पश्चिम बंगाल 2 राज्य ज्याची घनता 1000 पेक्षा जास्त आहे, 1000 प्लस. त्याच्यानंतर तिसरं राज्य आहे मित्रांनो केरळ. केरळची घनता आहे 860 एवढी. किती? 860. चौथं राज्य आपल्याला पाहायला मिळतं उत्तर प्रदेश आणि 5वं राज्य आपल्याला पाहायला मिळतं हरियाणा. उत्तर प्रदेशची सुद्धा घनता आपल्याला मित्रांनो 829 आढळून येते आणि हरियाणाची घनता आपल्याला 573 एवढी आढळून येते. टॉप 5 पैकी हे लक्षात असू द्या. एक शॉर्ट ट्रिक लक्षात घ्या. बिपकू नाव लक्षात घ्या. बिपकू, चिपकू जसं असतं तसं बिपकू, BPKU. बिहार, पश्चिम बंगाल, केरळ आणि उत्तर प्रदेश. सर्वात कमी घनता असणारे 5 राज्य घ्या. सर्वात कमी घनता असणारे 5 राज्य घ्या आणि ते लक्षात कसं ठेवायचं बघा मित्रांनो. 100 पेक्षा कमी घनतेची 3 राज्य आहेत ज्यांची घनता 100 पेक्षा कमी आहे. एक आहे अरुणाचल प्रदेश, शॉर्ट फॉर्म मध्ये ARP लेतोय. किती आहे घनता? 17 एवढी. दुसरा आहे मिझोरम, MZ लेतोय. किती आहे घनता? 52 एवढी. आणि तिसरा आहे सिक्कीम. किती आहे घनता? 86.
3 राज्य असे आहेत ज्यांची घनता 100 पेक्षाही कमी आहे. त्यातल्या त्यात अरुणाचल प्रदेशमध्ये दिबांग व्हॅली नावाचा एक जिल्हा आहे. हा भारतातील सर्वाधिक कमी घनतेचा जिल्हा आहे. त्या जिल्ह्याची घनता आहे केवळ 1 व्यक्ती. म्हणजे तुम्हाला लुडो जरी खेळायचं असेल, लुडो 4 जण बसून, त्याच्यासाठी तुम्हाला 4 चौरस किलोमीटर फिरून यावं लागेल, 4 जण जमवावे लागतील, मग तुमचा गेम सुरू होईल. क्लिअर? घ्या पुढं. सिक्कीम आहे 86. त्याच्यानंतर मित्रांनो 100 पेक्षा कमी 3च लक्षात घ्या, यांची घनता 100 पेक्षा कमी आहे. त्याच्यानंतर आहे मणिपूर 115, MN लेतोय 115. नागालँड जे आहे हे आहे 119. ओके, ठीक आहे. 500 पेक्षा कमी घनतेची काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश लिहून घेतोय. राज्य जर तुम्ही पाहिलं, पहिल्यांदा राज्य घ्या तामिळनाडू. मित्रांनो तामिळनाडूची 555 एवढी घनता आहे. पंजाब जे आहे, पश्चिम बंगाल इकडे झालं, पंजाबची घनता 551 एवढी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला, दिल्ली एवढी आहे. चंदीगड खूप जास्त आहे. चंदीगडची घनता मित्रांनो 9258 आपल्याला पाहायला मिळते, 9238 पाहायला मिळते. त्याच्यानंतर दिल्ली आहे, लक्षद्वीप आहे, त्याच्यानंतर दमन व दीव आहे, दादर नगर हवेली आहे. यांची सगळ्यांची घनता ही आपल्याला 500 पेक्षा कमी आढळून येते. 500 पेक्षा जास्त आढळून येते. कमीच लिहिले, 500 पेक्षा जास्त. 500 पेक्षा जास्त. मग याच्यामध्ये जे नाही आहेत ते 500 पेक्षा कमी मध्ये गणले जातील. ठीक आहे, राईट. सर्वाधिक घनता असणारा जिल्हा उत्तर पूर्व दिल्ली. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, 1981 पासून 2011 पर्यंत भारताची घनता तर वाढत आहे, मात्र भारताची घनता घटत्या प्रमाणात वाढत आहे. विधान लक्षात घ्या, असं विधान जशास तसं विचारलं जाऊ शकतं. भारताची घनता तर वाढत आहे, 216, 269, 325, 382, मात्र प्रमाण जे आहे हे घनता वाढण्याचं घटतं आहे. 1981 ते 91 23.6, 91 ते 1 21.7 आणि 1 ते 11 17.5. ठीक आहे, चलो इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का रे? पश्चिम बंगाल 1028. ठीक आहे, तर आज थोडंसं मी थांबतोय आजच्या लेक्चरमध्ये थोडंसं थांबतोय. लेक्चर घेतलंच मुद्दाम याच्यामुळे की मुहूर्त सापडत नव्हता, गुरुवारचा मुहूर्त. ठीक आहे म्हटलं घेऊन टाका, उद्या परत तुमच्या समोर येईल. उद्यापेक्षा शनिवारी मी आज इथेच आहे, बाकी कुठं लेक्चर नाही माझं. शनिवारी मी घेईल, याच्यामध्ये इकॉनॉमिक्सबद्दल आपण चर्चा करूया. आयोगाचा पॅटर्न इकॉनॉमिक्स. ठीक आहे, चलो या लेक्चरमध्ये आज आपण इथं थांबूया. जे मुलं नवीन आहेत त्यांनी लाईक करा, लेक्चर आवडला असेल तर शेअर करा. आणि ही सिरीज आपली आता कंटिन्यू सुरू राहील. कधीपर्यंत? तर जोपर्यंत पेपर होत नाहीत कंबाईनचे. याचा फायदा राज्यसेवेला सुद्धा होईल, याचा फायदा कंबाईनला सुद्धा होईल. आणि अशाच पद्धतीचे प्रश्न मी काढेल, ते तुम्हाला त्यामध्ये आयोगाने विचारलेल्या प्रश्नाचा संदर्भ असेलच. ठीक आहे, चलो धन्यवाद. हे PDF मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल आहे, त्याला मी PDF टाकून देतो थोड्या वेळानंतर, तिथून तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, धन्यवाद.